हॅलो गाईज, वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर आम्ही चाललो आता फिरायला. सकाळपासून खूप सारे प्लॅन मॅडमकडनं आमचे रिजेक्ट झाले आणि आता चाललोय कुठेतरी. कुठे चाललो? कुठे चाललोय ते माहिती नाहीये. मयुरेश बोललाय जिथे रस्ता जाईल तिथे आपण जायचं. तर बघूयात आपण कुठे जातोय ते. चला बघू. फिरायला कुठे जायचं ते अजून डिसाईड नाही, पण आमचा मॅन्डेटरी शॉप आलेला आहे हरिओम. पहिले पूजा करून घेऊया. पेट पूजा करणार आणि मग नंतर कुठे ते जाणार. ठरत पण नव्हतं बाईकने जायचं काय कारण, शेवटी आम्ही बाईकने आलो. चला आता काहीतरी खाऊन घेऊया. मयुरेश आता तिकडे ऑर्डर द्यायला गेलेला आहे. मी मला एक शेवपुरी आणायला सांगितलीये. तो काय खाणार ते अजून माहिती नाही, त्याचं डिसाईड नाहीये. बघूया तो काय आपल्यासाठी मागवतो. तर आपली शेवपुरी आलेली आहे आणि तू काय घेतलं? दहीपुरी घेतलीये. चला तर आता आपण खाऊया. कशी आहे? मस्त आहे बघा. शेवपुरी खाऊ दे किंवा दहीपुरी खाऊ दे, पण सुकापुरी घेतलीच पाहिजे. तर आता ही अशी मयुरेशने मागून आणलेली आहे. आता आपला नाश्ता करून झालेला आहे. मयुरेश काय ठरलंय की नाही कुठे जायचं? ते बघा, म्हणजे अजून आम्ही कन्फ्युजच आहे कुठे जायचं ते. राधाकृष्ण मंदिर कुठे आहे? अंबरनाथला आहे ना ते? अंबरनाथला आहे ना? चल मग तिकडेच जाऊया. गेलो पण नाही अजून आपण तिकडे. चला तर मग आता आपण ठरलेलं आहे आपण फायनली कुठे जातोय ते. तर आता आपण ते अंबरनाथला राधाकृष्णाचं जे नवीन मंदिर झालंय ना तिकडे जातोय. भरपूर दिवसापासून जायचा प्लॅन होताच तिथे. तर चला मग आता आपण तिथे जाऊया. आता आपण इथे मंदिराच्या रोडला इथे आलेलो आहे आणि तुला असं गाव साईड व्हायचंय आणि व्ह्यू पण तुम्ही बघू शकता का भारी आहे. थंडी पण खूप आहे इथे, थंडी वाजायला लागली. बघा किती मस्त दिसतंय. हे बघा किती मस्त दिसतंय एकदम. आणि हे बघा इथे मंदिर आलेलं आहे. खरंच एकदम भारी व्ह्यू आहे. फायनली आता आपण पोहोचलोय आपल्या लोकेशनला. हे बघा इथे मंदिराच्या एंट्रीलाच दोन अशी वरती जायलंय आणि देऊळ खरंच छान आहे.
खरंच खूप सुंदर मंदिर आहे हा. मस्त आहे. पण एकदा नक्की विजिट करा या मंदिरला, तुम्हाला पण खूप आवडेल. तर इथं तुम्ही बघू शकता मंदिराच्या बाजूला गोशाळा पण आहे. तर तुम्ही इथे येऊन गाईला चारा देऊ शकता. वासरू पण आहेत बघ. हे बघ आता मृण्मयी ना गाईला केळा देते. गाईचं पोट भरलं वाटतं. चिकला समोरच्या गाईला देऊन बघ. हा तिला भूक लागली बघ, ती आली बघ. अरे एवढी काय घाबरते, ते बघ तोंडात तरी भरव तिला. असं वगैरे गाईने केळा खाल्लेला आहे. तुम्हाला काय खायला प्यायला हवं असेल तर भेटेल. काय घेतलं मृण्मयी तू? लस्सी घेतली आपण. बघ सांग कशी आहे. टेस्ट करूया. मस्त आहे, गोड आहे. तुम्हाला समोसे वगैरे पण मिळतील. हा काय म्हणत होती मृण्मयी? इथे आला तर नक्की लस्सी ट्राय करा, खूप छान आहे. संपली पण. तर गाईज आपलं आता दर्शन करून झालेलं आहे. आणि तुम्हाला पण जर इथे यायचं असेल ना तर गुगलवर पण याचं लोकेशन आहे. फक्त जर तुम्ही जर आलात तर दिवसाचं या, कारण मग बाजूचा पण व्ह्यू बघायला भेटतो. आता आम्ही रात्रीचे आलो ना, त्याच्यामुळे आजूबाजूचं काही एवढं दिसत नाहीये. आमचं नक्की नव्हतं ना, त्याच्यामुळे मग जरा आम्हाला यायला इथे उशीर झाला. पण जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही दिवसाचे या. मंदिराचं नाव मी डिस्क्रिप्शन मध्ये देईनच, तर ते सर्च करून तुम्ही इथे येऊ शकता. बाय बाय. तर आता आपण आपला व्लॉग हा इथेच संपवूया. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. बाय बाय.